नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन रेसिपी, जी की मेथीपासून बनवली जाते, मेथीचं आळण. सर्वात आधी मी इथे 2 कप मेथी घेतलेली आहे. या मेथीच्या भाजीला मी बारीक असं कापून घेणार आहे आणि याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. ही भाजी एकदम झटपट बनून तयार होते. तर चला, मेथी छान अशी धुवून झालेली आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि या भाजीला या पाण्यामध्ये मी घालणार आहे. या मेथीच्या भाजीसोबत मी 2 टमाटर घालणार आहे आणि मिरच्यासुद्धा घालणार आहे. मिरची आणि टमाटर मी यात घातलेले आहे. आता याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. शिजवता शिजवता जर हे पाणी आटलं तर तुम्ही यात परत पाणी घालून ते शिजवू शकता. याला आपण झाकण काढून बघणार आहोत. बघा, मेथीची भाजी आणि टमाटर छान असं शिजलेलं आहे. आता मी काय करणार आहे तर चला बघा. मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये मी 4 चमचे बेसन घातलेलं आहे. या बेसनामध्ये मी 1 ग्लास जितकं पाणी घालणार आहे. आता याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे. हे मिश्रण आपल्याला जे आपण टमाटर आणि मेथी शिजवली होती त्यात आपल्याला घालायचं आहे. हे मिश्रण मी या भाजींमध्ये घालून घेतलेलं आहे. आता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते. याला चमच्याने घोटतच राहायचं जोपर्यंत हलकेसे बबल येणार नाही, नाहीतर आपलं जे बेसन आहे ना ते बुडाला पण लागू शकते. बघा, आता हलकेसे बबल आलेले आहे. आता मी याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. 5 मिनिटं झालेले आहे. आता मी याला बाजूच्या गॅसवरती ठेवणार आहे. चला, आता आपण तडक्याची तयारी करूया. तडका देण्यासाठी मी इथे गंज ठेवला, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला इथे जिरं आणि मोहरी घालायची आहे. जिरं आणि मोहरी छान तडतडल्या गेली की मी इथे कढीपत्ता आणि लसूण घालणार आहे. लसूण आपल्याला काळपट होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट आणखीन छान लागते. जे बेसन आपण शिजवून घेतलं होतं त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हा तडका इथे ओतून घेणार आहे. या बेसनाची गॅस आहे ना मी चालू करून घेतलेली आहे, म्हणजे तडक्याची टेस्ट एकदम छान लागते. याला मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. हे आळण आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकतो. खायला एकदम टेस्टी लागते. ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.